मला इंडियात जायचं होतं, पण इथं आल्यानंतर सरांनी मला चांगलं मार्गदर्शन केलं. त्यांनी समजून सांगितलं मी कोणत्या साईडला चालेल असं. आणि आता फायनली माझं डिसिजन झालेलं आहे, मला BSc ॲग्री करायची. आम्हाला आमचा मुलगा इंडियात पाठवायचा होता, पण इथे सरांकडे आल्यामुळं आम्हाला म्हणजे एकदम बेसिक दिशा मिळाली चांगली. मग त्याला आता BSc त्याचं फायनल केलंय. आम्हाला आमच्या मुलाला इंडियात पाठवायचं होतं आणि आम्ही आमचे मित्र संजय रोहन यांच्या घरी गेलो आणि पूर्ण माहिती घेतली, कारण त्यांचा पुतण्या इंडियामध्ये आहे. आणि त्यांनी सांगितलं तुम्ही त्यांचं हे केलेलं आहेत का, फिंगरप्रिंट DMAT केलेलं आहे का. आम्ही म्हणलो नाही. मग ते पहिले तुम्ही ते चेकआउट करा. मग ते चेकआउट करायचं तर आम्हाला काहीच माहित नव्हतं. मग त्यांनी आम्हाला सरांचा पत्ता दिला का बाबा नाशिकला अशा अशा ठिकाणी आहे, तिथं आपण जाऊन आणि बाकीचं सगळं बघू. आम्ही इथं आल्यानंतर आम्ही सरांना सांगितलं आम्हाला आमच्या मुलाला असं असं करायचंय. त्यांनी टेस्ट घेतल्या. त्या टेस्टमध्ये आमचा मुलगा जी साईड चालू नाही शकत, त्यांनी सांगितलं कोणची साईड चालणार आहे, काय चालणार आहे. त्यांनी दाखवल्यानंतर मग आमच्या मुलगा BSc ॲग्री चांगला करू शकतो. आणि त्याच्यामुळे आता आम्ही पूर्ण डिसाईड घेतलं की बाबा आमच्या मुलाला आम्ही BSc ॲग्री करून MBA करून त्याचं पुढचं ग्रॅज्युएशन पूर्ण करणार. आजकालच्या पालकांनी ब्रेन मॅपिंग करूनच पुढचे निर्णय घेतले पाहिजे. त्याच्यामुळे तुमचा पैसा वाचल आणि वेळ वाचल आणि मुलांना योग्य ती दिशा मिळेल. म्हणजे भविष्यात त्यांना असा काही त्रास होणार नाही तिथं आपण मुलं टाकून आपण त्यांचं भविष्याबरोबर खेळतोय असं.